तर तिकडे सदाभाऊ खोत आणि पडळकर उद्या मार्कडवाडीला जाणार आहेत। मार्कडवाडी गावाची दुसरी बाजू मांडण्यासाठी हा दौरा असल्याचं पडळकर म्हणालेत। गावकऱ्यांकडूनच आम्हाला बोलावणं आल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। पवारांनी लेकीचा राजीनामा घ्यावा मग जानकरांचा बळी द्यावा असंही ते म्हणाले। दरम्यान खोत आणि पडळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर सध्या आपल्या सोबत आहेत। हे दोघेही नेते असे आहेत की ज्यांना आजपर्यंत महाराष्ट्राने वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये भूमिका घेताना बघितलेलं आहे। मात्र सध्या मार्कडवाडीमध्ये तुम्ही उद्या जाणार आहे असं आम्हाला कळलं। प्रथमच कुठलं तरी आंदोलन शांत करायला जाताय का? मार्कडवाडी गावातील लोकांचे आम्हाला फोन आले की अरे आम्ही बहुमत दिलंय, आम्ही मतदान दिलंय आणि आमच्या मतदानाचा हा अपमान आहे। रोज गावामध्ये येऊन ही लोक आमच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतायत आणि एकच बाजू मार्कडवाडीच्या लोकांची एकच बाजू महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या जनतेसमोर जातीये की लोकांचं मागणं की बॅलेटवरती मतदान घ्या। पण बहुसंख्य लोक अशी म्हणतायत की आम्ही ईव्हीएम मधून जे मतदान केलेलं आहे ते बहुमत महायुतीच्या बाजूने दिलेलं आहे आणि त्यामुळं दुसरी बाजू सुद्धा महाराष्ट्राला आणि देशाला कळावी म्हणून तिथल्या लोकांच्या विनंतीवरून मी आणि सदाभाऊ उद्या सकाळी 11 वाजता मार्कडवाडीला जातोय। पवार साहेबांचा मुक्कामच कट कपट कारस्थानाच्या गावामध्ये असल्यामुळं ते त्यांचा स्थायी भाव आहे आणि मग त्या गावकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक शाबासकी द्यायला म्हणा, प्रोत्साहन द्यायला म्हणा, त्यांचं अभिनंदन करायला म्हणा, त्या ठिकाणी आम्ही दोघं उद्या जातो। उत्तमराव जानकर म्हणतात की मी राजीनामा द्यायला तयार आहे, जर इतकी शंका असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन जाऊ देत। हे बघा, पहिल्यांदा शरद पवारांनी त्यांच्या लेकीचा राजीनामा दिला पाहिजे। उगाच बहुजनाचा माणूस कशाला बळी देत आहे? मागं आनंदराव देवकातेंचा असेच राजीनामा घेतला, परत त्या घराला कधी आमदारकीची मिळाली नाही। शरद पवारांनी त्यांच्या लेकीचा राजीनामा द्यावा, त्यांच्या नातवाचा 1000 मतांना 1100 मतांनी निवडून आलाय त्याचा राजीनामा द्यावा, तिथं निवडणूक घ्यावी ना। कारण प्रकाश सामंत, पाठक, झी 24 तास।